आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे, ज्या बातमी संदर्भात तमाम महाराष्ट्रामध्ये उत्सुकता आहे ती म्हणजे मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार। देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत अशी भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे आणि आजच मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेत। आज दिल्लीमध्ये अमित शहांबरोबर त्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजच मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि फडणवीसांचीच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। आज ते अमित शहांना भेटणार आहेत। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात। मात्र देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार अशी विश्वसनीय माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। एनडीटीव्ही मराठीशी बोलताना या सूत्रांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर आज रात्रीपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागेल याबाबत उत्सुकता होती। शनिवारी तो निकाल लागला। महायुतीला प्रचंड यश मिळालं आणि या यशानंतर या यशाचे शिल्पकार ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदी नेमावं असा विचार प्रवाह भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये आहे। तर शिंदेंनीही मुख्यमंत्रीपदी आपल्यालाच कायम ठेवावं यासाठी काही भेटीगाठी सुरू केल्याचं समजतंय। मात्र देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी या पदावर लागण्याची शक्यता अधिक आहे आणि किंबहुना आजच तसा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रामराजे, महाराष्ट्रात तर निकाल लागलेला आहे आणि आता दिल्लीमध्ये या सगळ्या घडामोडी घडतायत। काय घडामोडी सकाळपासून दिल्लीत घडल्या आणि असं कळतंय की फडणवीस काही वेळातच अमित शहांना भेटणार आहेत, तिथं त्यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय होऊ शकतो। बिलकुल, महाराष्ट्राच्या निकालानंतर आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचा निकाल दिल्लीमध्ये लागणार आहे ही आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि त्यानुसारच आज महत्वाची बैठक आहे। देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये येत आहेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा असणार आहेत आणि अमित शहा या दोघांची चर्चा करणार आहेत आणि पक्षश्रेष्ठींचं जे म्हणणं आहे ते स्पष्टपणे सांगणार आहेत आणि त्यानुसारच पुढची संपूर्ण हालचाली केली जाणार आहेत आणि उद्या मग या संदर्भामध्ये भाजपचे विधिमंडळाचा नेता निवड करून मग नंतर मुख्यमंत्री पदावर दावा केला जाणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भामध्ये पक्षसृष्टी अनुकूल असल्याचं कळतंय, परंतु एकनाथ शिंदे यांची समजूत करण्यासाठी त्या संदर्भामध्ये आजची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। त्यामुळे आज या बैठकीमध्ये काय होते यावर ठरणार आहे की मुख्यमंत्री कोण असेल आणि त्याचबरोबर दुसरी माहिती आपल्याला मिळते की स्वतः अमित शहा हे उद्या मुंबईचा दौरा करणार आहेत, महाराष्ट्रामध्ये येणार आहेत, ऑब्झर्व्हर म्हणून येणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच विधिमंडळाचं आणि ते पद आणि संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। खरं तर भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे संपूर्ण प्रभारी आणि सहप्रभारी यांनी काम पाहिलेलं आहे महाराष्ट्राचं। यापूर्वी अमित शहा यांनी हरियाणामध्ये गेले होते आणि तिथे ऑब्झर्व्ह होऊन गेले होते आणि तिथलं सरकार स्थापन केलं होतं। त्यानंतर आता ते प्रथमच महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आणि ह्या संपूर्ण अमित शहा यांच्या देखरेखीखाली, कारण महाराष्ट्र हा संवेदनशील विषय आहे। त्याचबरोबर दोन सहकारी पक्ष आहेत, त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत आणि या सर्वांना सोबत घेऊन जायचंय म्हणूनच अमित शहा हे स्वतः महाराष्ट्रामध्ये येणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। उद्या हा दौरा अगदी धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्स बद्दल। उद्या स्वतः अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांच्याच मार्फत ही घोषणा केली जाईल अशी ही माहिती मिळते। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची सूत्र देण्याची तयारी पूर्ण झाली आणि आता निव्वळ औपचारिकता बाकी असल्याचं समजतंय।